नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी काही शब्द हे ज्या कारणासाठी निर्माण झालेले असतात किंवा बनवले गेले, वापरले गेलेले असतात, त्याचा विनाकारण आणि विचित्र वापर केला की त्या शब्दांचा अर्थ गुळगुळीत होऊन जातो. उदाहरणार्थ, ब्रेकिंग न्यूज हे आपल्याकडे हास्यास्पद झालेलं आहे. गौप्यस्फोट हा हास्यास्पद झालेला आहे, म्हणजे त्याला काही अर्थच नाही कुठलाही. भाऊ तोरसेकर घरातून बाहेर पडले, भाऊ तोरसेकर गाडीत बसले, अशी ब्रेकिंग न्यूज जेव्हा येते तर त्याला ब्रेकिंग न्यूज, मुळात ती न्यूजच नसते. ब्रेकिंग तर सोडून द्या. तेव्हा असे काही शब्द असतात की उदाहरणार्थ जरांगे पाटील घेतलात तुम्ही, तर जरांगे पाटील यांच्या धमक्यांना आता काय अर्थ उरलेला आहे. तेव्हा असे शब्द असतात किंवा काही व्यक्ती असतात, त्यांची नावं असतात आणि त्यांच्या नावामध्ये जी गंमत असते किंवा दबदबा असतो, त्यांचा जी ओळख असते, ते नाव घेतलं तरी आपल्या डोळ्यासमोर एक व्यक्ती, एक दबदबा, एक चेहरा, एक व्यक्तिमत्व उभं राहतं. पण जर त्या व्यक्तीने त्याला साजेसं वर्तन केलं नाही, तर मग त्याच्या सकट त्याचं नाव किंवा तो शब्द हा हास्यास्पद होऊन जातो. सध्याचे अमेरिकन अध्यक्ष जे आहेत, डोनाल्ड ट्रम्प, हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झालेले. 16 मध्ये अध्यक्ष झाले आणि 2020 मध्ये निवडणूक हरले. अगदी बायडेन सारख्या कुचकामी उमेदवारासमोर ट्रम्प यांचा पराभव झाला होता आणि त्यांच्या अशाच विक्षिप्त वागण्यामुळेच 4 वर्ष अध्यक्ष राहून सुद्धा ट्रम्प आपला कुठलाही दबदबा निर्माण करू शकले नाही. पण आपल्या विक्षिप्त विचित्र वर्तनामुळे त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक गमावली होती. नशीबवान असे की 2024च्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं. पण त्यानंतर त्यांनी जो काय पोरकटपणा केलेला आहे, म्हणजे स्वतःच नाही, ट्रम्प हे नाव सोडून द्या, ट्रम्प हे आता हास्यास्पद नाव झालेलं आहे. तसंच टॅरिफ किंवा अमेरिकेचा दबदबा त्याने अगदी मातीमोल करून टाकला. पण अमेरिकेची सँक्शन्स लागतील याला जगातले लहान मोठे अनेक देश घाबरत होते. तुम्हाला माहिती असेल की इराण असो, रशिया असो, हे काही छोटे देश नाहीये, किंवा इतरही आफ्रिकेतले देश असोत, अमेरिकन सरकार त्यांच्यावर सँक्शन्स लावणार. आणि सँक्शन्स लावणार म्हणजे आपली चारी बाजूने आर्थिक कोंडी म्हणून देश घाबरायचे. तो जो दबदबा होता, तो सँक्शन्स आणि टॅरिफ यांच्या रांगड्यामध्ये ट्रम्प यांनी खतम करून टाकला. आज ट्रम्प हा जगातला सगळ्यात हास्यास्पद असा राष्ट्रप्रमुख आहे. त्याच्या धमक्यांना कोणी घाबरत नाही, त्याच्या धमक्यांना कोणी भीक घालत नाही. आणि त्यामुळे ट्रम्प हा जो शब्द आहे, मुळात ट्रम्प कार्ड हा एक आपल्याकडे अगदी मराठीपासून भारताच्या सगळ्या भाषांमध्ये वापरला जाणारा एक महत्वाचा शब्द आहे, ट्रम्प कार्ड. म्हणजे एखादा पत्त्याचा खेळ असेल किंवा आणखीन कुठला खेळ असेल, राजकारणात चालबाजी वगैरे करायची असेल, तर त्यांनी आपलं ट्रम्प कार्ड बाहेर काढलं किंवा त्यांच्याकडे एक ट्रम्प कार्ड आहे. म्हणजे साध्या मराठीमध्ये ज्याला हुकमाचा पत्ता म्हणतात, तुरुपचा पत्ता म्हणतात वगैरे, की जो पत्ता टाकला की तो डाव तुमचाच, त्याला ट्रम्प कार्ड किंवा हुकमाचा पत्ता म्हणतात. तर ट्रम्प हा शब्द आजकाल अमेरिकेच्या अध्यक्षांनी गेल्या वर्ष सव्वा वर्षामध्ये इतका हास्यास्पद केलेला आहे की जो हुकमी पराभूत होईल असा पत्ता म्हणजे ट्रम्प कार्ड, असं म्हणायची वेळ आली. आणि त्याच अर्थाने आज मी माझ्या या विषयाला सुरुवात केली आहे. याचं कारण ते शीर्षक सुद्धा आहे, राहुल काँग्रेसने आपलं ट्रम्प कार्ड बाहेर काढलं.
आता हे आधी जे काय खुलासा तुम्हाला दिलाय त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येईल की राहुल गांधींनी परत एकदा हमखास पराभूत होण्यासाठी कुठली तरी खेळी केलेली आहे. म्हणजे कुठला तरी नेता प्रवक्ता काहीतरी पुढे आणलेला आहे की ज्यामुळे परत एकदा राहुल गांधींना त्या डावपेचामध्ये अपयशी ठरणं भाग आहे. कारण त्यांनी खेळीच अशी केलेली आहे. त्यांनी व्यक्ती किंवा नेता किंवा प्रवक्ता जो कोणी असेल तो असा आणलेला आहे की तो राहुल गांधींना परत एकदा पराभवाच्या रस्त्यावर घेऊन जाणार आहे. आणि त्या ट्रम्प कार्डचं नाव आहे प्रियंका गांधी वड्रा. त्यांचीच धाकटी बहीण आहे. सोनिया गांधींच्या पुढच्या पिढीतली ही त्यांची 2 मुलं जी काँग्रेसचं आज सगळं जे काय वाटोळं करायचंय ते अगदी हिरिरीने करतायत. त्यापैकी प्रियंका वाड्रा ही गेल्या 10-15 वर्षात म्हणजे राहुल गांधी राजकारणात येऊन गाजायला लागले तेव्हापासून देशभरच्या मीडियामध्ये एक शब्द वारंवार वापरला गेला की राहुल गांधी किती यशस्वी होतील होऊन न होत, पण काँग्रेसकडे सोनिया गांधीकडे एक ट्रम्प कार्ड आहे. म्हणजे हुकमीरित्या बाजी मारणारा एक खेळाडू किंवा एक पत्ता आहे आणि त्याचं नाव प्रियंका वाड्रा आहे. आणि प्रियंका वाड्रा राजकारणात नव्हत्या, पण अमेठीतून निवडून येणारा आपला भाऊ किंवा रायबरेली अमेठीतून निवडून येणारी आपली आई या दोघांच्या मतदारसंघातलं त्यांची जबाबदारी आणि त्यांचं काम सांभाळणारं व्यक्तिमत्व म्हणून प्रियंका वाड्रांकडे बघितलं जात होतं. वेळोवेळी या 2 मतदारसंघामध्ये किंवा इतर कुठेही प्रियंका वाड्रा या आपल्या भावाच्या किंवा आईच्या वतीने अनेक गोष्टी करत होत्या पण बोलत नव्हत्या. आणि अनेकदा असं असतं की एखादी व्यक्ती बोलत नाही, झाकली मूठ 1.25 लाखाची आपण म्हणतो तशा त्या व्यक्ती असतात, त्या बोलायला लागल्या की मग त्यांची खरी अवकात समोर येते. आणि साधारण 7-8 वर्षानंतर 7-8 वर्षापूर्वी हळूहळू करत प्रियंका वाड्रा या सार्वजनिक जीवनात आल्या, भल्या त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या नसतील किंवा मोठमोठ्या पत्रकार परिषदा घेत नसतील किंवा सभांमध्ये जाऊन भाषणं करत नसतील, पण जेव्हा जेव्हा किरकोळ प्रसंगी त्यांनी आपलं तोंड उघडलं त्यावेळेला झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणतात त्याचाच अनुभव लोकांना आला. त्याचा अनुभव लोकांना आला. कारण भावा इतकंच बेताल, बेछूट आणि निरर्थक बोलण्यात प्रियंका वड्रा बिलकुल मागे नाहीत, याचा अनुभव वेळोवेळी येत गेला. आणखीन एक गंमत तुम्हाला सांगू. 2022 जेव्हा 2019 ज्या वेळेला दुसरी लोकसभा मोदी युगातली दुसरी लोकसभा निवडणूक चालू होती, अशा वेळेला मोदींच्या वाराणसी मतदारसंघात प्रचार करायला गेलेल्या प्रियंका वाड्रा या मुद्दाम वाराणसीची गंगा क्रॉस करून वाराणसीला पोहोचल्या, एका नौकेतून पोहोचल्या आणि तिथे पत्रकारांनी त्यांना गाठलं आणि विचारलं की तुम्ही यावेळची निवडणूक लढवणार का. तेव्हा एकच वाक्य प्रियंका वाड्रा बोलल्या, पण ते वाक्य जितकं गोंधळात टाकणारं होतं तितकंच मूर्खपणाचं होतं. वाराणसी से लढू क्या, म्हणजे थेट नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, आधीच्या निवडणुकीत निवडून आलेत आणि आता परत वाराणसीतून लोकसभा लढवणार आहेत, त्यांच्या विरुद्ध उभी राहू का. आणि मग सगळा मीडिया खुळ्यासारखा हे ट्रम्प कार्ड म्हणून पळायला लागले की राहुल गांधी, कारण तेव्हा राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झालेले होते काहीतरी, आणि राहुल गांधी हे वाराणसीतून नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी प्रियंका वड्रांना तिथून उमेदवारी देतील का याच्यावर सगळ्या मीडियामध्ये किस पाडला गेला.
आणि ज्यावेळेला वाराणसीच्या लोकसभा मतदारसंघाची उमेदवार अर्ज भरण्याची तारीख संपत आली, त्याच्या आदल्या दिवशी किंवा नरेंद्र मोदी ज्या दिवशी अर्ज भरणार होते त्याच्या आदल्या दिवशी आदल्या म्हणजे 14 मध्ये त्यांच्याकडून पराभूत झालेला काँग्रेस उमेदवार अजय राय यालाच परत एकदा उमेदवारी देण्यात आली. पण आधीचे 10-15 दिवस ट्रम्प कार्ड म्हणून प्रियांका वाड्रा यांचा डंका पिटला गेला होता, पण फुगा फुटला. आणि जेव्हा याविषयी राहुल गांधींना विचारण्यात आलं की तुम्ही आधीच नाही का म्हटलं नव्हतं, तर त्यांनी सांगितलं मैं सस्पेन्स क्यू खतम करू. म्हणजे एवढ्या मोठ्या राष्ट्रीय लोकसभेच्या राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये हे सस्पेन्स लपाछपीचा खेळ खेळत होते. तर अशी ही भावंड, तर ते ट्रम्प कार्ड किती आहे हे नंतर 2000 मला वाटते 22च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं. त्या 2022च्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसच्या प्रभारी म्हणून आणि राष्ट्रीय सचिव म्हणून प्रियंका वाड्रानी जबाबदारी उचलली होती आणि त्यांनी एक मोठी मोहीम चालवली. प्रियंका वाड्रांचं नाक हे त्यांची आजी इंदिरा गांधी सारखं दिसतात, त्यांच्या केसाचा कट जो आहे तो इंदिरा गांधींसारखा आहे, याचा वारेमाप प्रचार केला गेला. आणि त्यांनी सुद्धा कंबर कसलेली होती, पदर खोचला होता आणि त्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत पाय रोवून उभ्या राहिल्या होत्या. लडकी हू लढ सकती हू ही घोषणा त्यांनी दिली होती. काय झालं आठवतं तुम्हाला? काय झालं आठवतं? त्या उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये 403 पैकी काँग्रेसचे काय 3 का 4 आमदार होते. प्रियंका वाड्रा हे असलं ट्रम्प कार्ड होतं की त्यांनी त्या विधानसभेत आपल्या पक्षाच्या आमदारांची संख्या 4 वरून 1 वर आणली. हे त्यांचं दैदिप्यमान यश आहे. तेव्हा ट्रम्प या शब्दाला किती हास्यास्पद केलं हे एका बाजूला आहे, आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांचं ट्रम्प कार्ड ज्याला मानलं जात होतं, सांगितलं जात होतं गेले 10-15 वर्ष, ते गांधी घराण्याचं हे ट्रम्प कार्ड आहे. आणि आता वायनाड मधून त्यांना लोकसभेवर आणलं गेलं असल्यामुळे त्या रितसर राजकारणात आलेले आहेत. पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करतायत, उत्तर प्रदेशच्या प्रभारी आहेत. आणि अशा वेळेला लवकरच ज्या ईशान्य भारतातल्या 5 छोट्या 6-7 राज्यांच्या निवडणुका व्हायच्या आहेत, त्यासाठी राहुल गांधींनी हे आपलं ट्रम्प कार्ड बाहेर काढलेलं आहे. ट्रम्प कार्ड केव्हा काढतात मित्रांनो? हुकमाचा पत्ता कधी बाहेर काढतात? ज्या वेळेला सगळ्यात मोठी अटीतटीची आणि निकराची लढाई असते, अशा वेळेला ट्रम्प कार्ड बाहेर काढतात की हातातली बाजी जाऊ नये. पण बाजी तुमच्या हातात आहे का? तर बाजी हातातली जाऊ नये म्हणून ट्रम्प कार्ड वापरायचं असतं. उत्तर प्रदेशात हे ट्रम्प कार्ड वापरलं गेलं तेव्हा बाजी यांच्या हातात नव्हती. 2017च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री असलेल्या अखिलेश यादव अधिक राहुल गांधी या यूपी के लडके अशा जोडगडीला दणदणीत पराभूत करून भारतीय जनता पक्षाने 315 जागा जिंकल्या होत्या 403 पैकी. इतक्या प्रचंड बहुमताचा मुख्यमंत्री आणि पक्ष आपल्या समोर उभा आहे, त्याच्या समोर आपल्याकडे लढण्याची सुद्धा ताकद नाही. अशा वेळेला राहुल गांधींनी 5 वर्षांनंतरच्या निवडणुकीत 2022 मध्ये प्रियंका वाड्रा हे ट्रम्प कार्ड बाहेर काढलं आणि होत्या त्यातल्याही 2-3 जागा आणखीन गमावल्या. काय काय लॉकडाऊन मध्ये त्यांनी पोरखेड केले हे आता इथे परत सांगायची गरज नाही. तर आता हे ट्रम्प कार्ड कुठे काढले? ईशान्य भारतासाठी. ज्या ईशान्य भारतामध्ये कधी काळी सगळीच्या सगळी राज्य काँग्रेसचा कोणीही वरिष्ठ नेता तिकडे फिरकला नाही तरीही तिथल्या निवडणुका काँग्रेस जिंकत होती. अशा ईशान्य भारतामध्ये जिथे लोकसभेचा 1 किंवा फार तर 2
खासदार निवडले जातात, तिकडे काँग्रेसने साफ दुर्लक्ष केलं तरीही तिथे राज्य सरकार त्यांची येत होती, लोकसभेत त्यांचेच खासदार निवडून येत होते. अशा जागी आज काँग्रेसचं एकही राज्य राहिलेलं नाही. आसाम पासून, मणिपूर पासून, नागालँड पासून जिथे जिथे जाल तिथे काँग्रेस सपाटाट झालेली आहे. म्हणजे हातात काहीच नाही इतकं. तिथे प्रियंका वाड्रा सारखं हमखास अपयश मिळवू शकणाऱ्या नेत्याला प्रभारी म्हणून पाठवणं किंवा तिथल्या निवडणुका जिंकून नेण्याची जबाबदारी सोपवणं म्हणजे काय ते अपयशाला बाहू पसरून आमंत्रण देणं आहे. मला गंमत वाटली की हे काय प्रकार आहे. प्रियंका वाड्रा तिकडे जाऊन करणार काय. प्रियंका वाड्रा यांची संघटना कौशल्याची कुठचीही माहिती आपल्याकडे नाहीये. हा, आयत्या बेळावर नागोबा, मग तो वायनाड असो, रायबरेली असो, अमेठी असो, अशा आयत्या बेळावर निवडून येणं ही क्षमता म्हणजे ट्रम्प कार्ड नसतं. ट्रम्प कार्ड याचा अर्थ हुकमी यश. आणि प्रियंका वाड्रा यांनी आजपर्यंत एकही जागा, एकही काम, एकही जबाबदारी अशी पार पाडलेली नाही की जी खूप अडचणीची समस्या होती आणि प्रियंका वाड्रा यांनी त्यावर मात करून दाखवली. आणि त्याला तुम्ही ट्रम्प कार्ड म्हणता. तेव्हा ईशान्य भारताची लढाई आसाम सकट तिथल्या ज्या 7 राज्यांमध्ये निवडणुकांची चाहूल लागण्यापूर्वीच राहुल गांधी आणि राहुल काँग्रेसने पराभव मानल्याचे सगळ्यात मोठा पुरावा किंवा चाहूल म्हणून प्रियंका वाड्रा यांच्या नेमणुकीकडे बघता येईल. कारण त्यांच्याकडे संघटना कौशल्य नाहीये. जाऊन नव्याने संघटना उभारतील. अगदी सत्ता मिळवली पाहिजे तिथल्या एका तरी राज्यामध्ये ही अपेक्षा मी करत नाही. पण निदान तिथे जी काही काँग्रेसची संघटना आहे ती अधिक सुसंघटित करून आहेत त्यापेक्षा 1-2 आमदार तरी तिथल्या विधानसभामध्ये जादा निवडून आणणं, मित्रपक्ष गोळा करणं, तिथे सत्तेत बसलेला भाजप किंवा भाजपचे मित्रपक्ष यांच्यासमोर आव्हान निर्माण करणं असली कुठचीही क्षमता प्रियंका वाड्रांनी आजपर्यंत दाखवली नाही. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांनी नावाचं वाटोळं केलं. तसं प्रियंका वाड्रांनी ट्रम्प कार्ड या शब्दाचा कसा सत्यानाश केलाय ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा.